यांना अंधार कळतो म्हणून राजकुमार तांगडे यांची एक आकडा नावाची एकांकिका माझ्या लक्षात आलं. ती संपूर्ण एकांकिका अंधारात होती. एका कंदिलाच्या उजेडात यांनी ती जे एकांकिका केली होती आणि मला त्यावेळेस कळलं की ज्यांना अंधार कळतो त्यांना प्रकाश कळतो आणि म्हणून त्यांच्याबरोबर मी काम केलं. 2 वर्ष काम केल्यानंतर हे नाटक उभं राहिलं. ज्यावेळेला मी मुंबईला आलो त्यावेळेला आदरणीय पुष्पा भावे आज नाहीत. हॅलो एक मिनिट. बाकीचे सगळे नाटककार त्या ठिकाणी होते. नाटक आम्ही वाचलं ते म्हणले खूप पसरट आहे. मग ते नाटक आमचे जवळचे मित्र नंदू माधव यांनी ते एडिट केलं, डिरेक्ट केलं आणि नाटकाच्या सुरुवातीपासून राहुल भंडारे यांनी आम्हाला खूप मदत केली. सुरुवातीचे काही शोज हे लागणं खूप कठीण होतं, परंतु जनतेनं हे नाटक उभं केलं आणि जनतेच्याच खांद्यावरनं 800-900 प्रयोगाच्या वर या नाटकाचे प्रयोग झालेले आहेत. मराठी रंगभूमीच्या इतिहासात 30,000 लोक उघड्या मैदानात बसून ज्या नाटकाचे शो झाले हे पहिलं नाटक आहे. आता हे पुन्हा आम्ही सुरू केलंय कारण आजूबाजूची परिस्थिती खूप बदललेली आहे आणि त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक ते छिन्न विचिन्न करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, म्हणून हे आमचं सांस्कृतिक राजकारण आहे. कलेच्या माध्यमातून सुरू केलेलं हे सांस्कृतिक राजकारण आहे. याच्या पुढे सुद्धा हीच टीम आम्ही निरनिराळ्या विषयावर विचार करतो आहोत. नवं काय करता येईल का. आज हे नाटक इथं होत आहे. सर्वांनी शांतपणे बघा. इथं अनेक लोक असे आहेत की ज्यांनी 10 वेळा 15 वेळा बघितलेला आहे तरी परत आलेले आहे. तर त्या नाटकाची ताकद काय आहे ती तुम्हाला कळेल. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. करू का गुरुजी? बॅलन्स करू? हा बॅलन्स करा.